नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण हॅव आणि हॅज याला कसे कुठं वापरायचे ते बघणार आहोत. तर 1 नंबरचा आपला प्रश्न काय आहे? श्याम, तू सकाळपासून काय करीत आहेस? हा क्वेश्चन मराठीमध्ये आहे. आपण याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. बघा, SHYAM श्याम. What have you been doing? SINCE since morning. ठीक आहे. श्याम, what have you been doing since morning? सेकंड नंबर. गोपाळ, मी संध्याकाळपासून हे पुस्तक वाचत आहे. आन्सर इज I have been reading. This book since morning. Answer is I have been reading this book since morning. बघा, तर थर्ड नंबरचं काय आहे? चला तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील. बघा, तर आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू. राम, कालपासून इथेही पाऊस पडत आहे काय? आन्सर, राम has it been raining here also since yesterday? बघा, होय, सॉरी, ऑल्सो yesterday, YESTERDAY. yesterday. इथं थोडं मिस्टेक झालेली आहे विद्यार्थ्यांनो. हॅज इट बीन रेनिंग हिअर ऑल्सो yesterday. तर फोर्थचा आन्सर बघणार आपण. गोपाळ, होय, मी पण मधून होय, पण मधून. गोपाल काय म्हणतो? Yes, it has been raining, but intermittently. Gopal, yes, it has been raining but intermittently. श्याम, पाणी बऱ्याच वेळापासून उकळत राहिले आहे. श्याम, the water been boiling for long. श्याम, खूप वेळापासून खूप पाणी उकळत आहे. द वॉटर बीन बॉइलिंग फॉर लॉंग. गोपाळ, नाही थोड्या वेळापासून उकळत आहे. नो, इट has
been boiling only for a little time. चला तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.